हां, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? काय व्याख्या लिहून दिलेली आहे प्रश्नार्थक सर्वनामाची? हां, एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी कोण, काय, कोणास, कोणता हे जे प्रश्नार्थक जे शब्द आपण वापरतो त्याला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. आलं लक्षात? काय वापरतो? कोण, काय, कोणास, कोणी, हे जेवढे पण WH टाईप ऑफ जे क्वेश्चन आपण म्हणतो ना, शब्द जे आहेत यांचा वापर जर एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी जर होत असेल तर त्याला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. आलं लक्षात? जसं उदाहरण, वाल्मिकीने काय लिहिले. आलं काय? आलं लक्षात? वाल्मिकीने काय लिहिले. आलं लक्षात? किंवा रामायण कोणी लिहिले. रामायण कोणी लिहिले. आलं लक्षात? तर हे जे कोणी, काय, हे काय आहेत? एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नसूचक शब्द. तर यालाच मराठी व्याकरणामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. तुम्ही जे जनरली प्रश्न विचारता ना, तुझे नाव काय आहे, तर हा जो काय आहे याला काय म्हणतात? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. आलं लक्षात? हे आपल्याला माहीत होतं अगोदर? नव्हता. मी जनरली म्हणतो की तुझे नाव काय आहे, त्याच्यामध्ये जो काय हा शब्द जो आहे प्रश्नसूचक, याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात मराठी व्याकरणा दृष्टिकोनातून. समजलं आता? दुसरं काय आहे? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. बरं, हा जो टॉपिक आहे हा पण प्रश्नार्थक सर्वनामाशीच निगडीत आहे, लक्षात ठेवायचं. फक्त इथं थोडासा मायनरचा फरक आहे. बघा, इथं पण कोणी, कोणास, काय हे शब्द जे आहेत हे प्रश्न विचारण्यासाठी आलेले नसून, हे प्रश्न विचारण्यासाठी आलेले नसून ते कोणत्या नामाबद्दल आलेले आहेत हे निश्चित सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. बरं, लक्ष ठेवा इकडे. काय आहे? कसं आहे की कोणी, कोणास, काय हे जे प्रश्नसूचक शब्द जे आहेत हे निश्चितपणे कोणत्या नामासाठी आलेले आहेत हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यांना म्हणतात अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम. फॉर एक्झाम्पल, कोणी यावे, कोणी जावे. प्रश्न काय आहे? कोणी यावे, कोणी जावे. आता मला सांगा, हा जो वाक्य आहे ह्यामध्ये एखाद्या निश्चित नामाबद्दल उल्लेख केला आहे का? नाही. म्हणजे कोणी यावे, कोणी जावे या वाक्यामध्ये निश्चितपणे कोणत्याही नामाबद्दल काहीही उल्लेख केलेला नाही. तो कोणताही नाम असू शकतो. या वाक्यामध्ये कोणी आणि हा जो शब्द आहे प्रश्नसूचक शब्द जो आहे हा निश्चित एखाद्या नामाबद्दल विचारला गेला नाही. आलं लक्षात? तर जर एखाद्या निश्चित नामाबद्दल जर विचारला गेला नसेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. आणि शेवटी प्रश्नसूचक चिन्ह नसतो. इथं प्रश्नसूचक चिन्ह असतो. लक्षात ठेवायचं. फरक लक्षात कसं ठेवायचं की हा अनिश्चित सर्वनाम आहे आणि हा प्रश्नसूचक सर्वनाम आहे? सिंपलसा आहे की शेवटी जर प्रश्नसूचक शब्द चिन्ह जर असेल तर तो प्रश्नार्थक सर्वनाम आणि नसेल तर अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. फरक समजला? कारण दोनही सारखेच आहेत. तुम्ही गोंधळून जाऊ नका की कोणी, कोणास तर सारखेच आहेत, पण आता हा प्रश्नसूचक आहे की अनिश्चित आहे हे कसं ओळखायचं? शेवटी प्रश्नसूचक चिन्ह असेल तर प्रश्नार्थक, नसेल तर अनिश्चित. एवढं समजलं? आलं लक्षात? जसं दुसरं उदाहरण काय लिहिलं होतं मी सांगा?
कोणी कोणास काय म्हणावे, कोणी कोणास काय म्हणावे. आता मला सांगा, कोणी कोणास काय म्हणावे. तर या वाक्यामध्ये एखादा निश्चितपणे तुम्हाला नाम दिसत आहे का, की एखाद्या नामाबद्दल विचार. कोणी कोणास काय म्हणावे जनरल प्रश्न तो आहे किंवा जनरल वाक्य आहे. हा कुठल्याही जातीसाठी उपयोगी होऊ शकतो. निश्चित तिचं डेफिशियन्सी जी आहे ते निश्चित केलेली आहे का इथं, नाही. आलं लक्षात. म्हणून याला म्हणतात अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. सामान्य म्हणजे जनरल कोणासाठी वापरण्यात आलेला. आलं लक्षात. अनिश्चित म्हणजे ज्याचं निश्चितपणे आपल्याला त्याचं माहीतच नाही का कोणासाठी तो वापरला गेलेला आहे. एवढा समजला. अनिश्चित आणि प्रश्नसूचक दोन्ही समजले. तिसरं काय होतं, तिसरं काय आहे, आत्मवाचक. आत्मवाचक सर्वनाम हा जो आहे हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे. याच्यामध्ये स्वतः, आपण आणि निज हे सांगितलंय तुम्हाला. स्वतः, आपण आणि निज. पण याचा पूर्वी पण एक तुम्हाला सांगितलं होतं की पुरुषवाचक सर्वनामामध्ये, पुरुषवाचक सर्वनामामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं प्रथम पुरुषवाचक, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. आला लक्षात. हे तीन सांगितलं होतं. याच्यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः हे सांगितलं होतं की नाही. इथं पण सांगितलं होतं तू, तुम्ही, आपण, स्वतः हे सांगितलं होतं. याच्यामध्ये तो, ती, ते, त्या याच्याशी इथं काही संबंध नाही. आता हे आपण याच्यासाठी घेतलेलं आहे कारण इथं स्वतः आणि आपण आहे, इथं पण आपण आणि स्वतः आहे, इथं पण आपण आणि स्वतः आहे. आता याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका म्हणून व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगत आहो. हे बघा, आता हे काल तुम्हाला सांगितलं होतं की आपण आणि स्वतः हे कसं ओळखायचं. जर त्या वाक्यामध्ये स्वतःबद्दलचा उल्लेख होत असेल तर आपण आणि स्वतः त्याचा प्रथम पुरुषवाचकमध्ये वापर करतो. दुसरा असाल की आपण समोरच्या व्यक्तीबद्दलचा उल्लेख करत असेल, आपण आणि स्वतःबद्दलचा जो वाक्य आहे जसा काल सांगितलं होतं तुम्हाला कोणतं, की तू स्वतः जाऊन बघ, तू स्वतः जाऊन बघ. आलं लक्षात. तर याला तुला काढून टाका आणि फक्त म्हणा की स्वतः जाऊन बघ. तर आपण स्वतः जाऊन बघ म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बोलत आहोत आणि स्वतः जाऊन बघून येतो हे मी माझ्याबद्दल वापरण्यात आलेला आहे. तर स्वतः जाऊन बघ हा द्वितीय पुरुषवाचक आहे आणि स्वतः जाऊन बघून येतो हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. समजला. पण आता याच्यामध्ये आत्मवाचक कसं ओळखायचं मी व्याख्या लिहून दिलेली आहे की हे आत्मवाचक सर्वनाम जे आहेत हे नेहमी नामानंतर कर्त्यानंतर वापरतात. हे नेहमी कशाबद्दल वापरतात, कर्त्यानंतर वापरतात. जसा तू स्वतः जाऊन बघ. लक्षपूर्वक आहे का. तू हा करता आहे, तूचा नंतर स्वतः वापरलेला आहे. नुसता जर स्वतः जाऊन बघ हा जर असता, स्वतः जाऊन बघ तर हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तू स्वतः जाऊन बघ हा आत्मवाचक सर्वनाम आणि स्वतः जाऊन बघतो हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तिन्हीमध्ये फरक समजला. याचा अगोदर करता येतो, इथं करता बिरता राहत नाही. डायरेक्ट सेंटेन्सवरून आपल्याला कडून चुकायला पाहिजे किंवा कडून चुकते की हा कुठल्या याचा आहे, प्रकारातला आहे आणि हा कुठल्या प्रकारातला आहे. तिन्हीमध्ये काही तुम्हाला अडचण आहे विचारून घ्या अजून काही जर नाही समजला असेल तर. दुसरा अजून बघा आपण. जसं आता निज, निज म्हणजे स्वतः होते लक्षात ठेवायचं. जसा येत आहे पक्षी निज बाळासह बाळगते, बाळगते म्हणजे खेळते. निज म्हणजे स्वतः म्हणजे पक्षी स्वतःच्या बाळासह म्हणजे तिचे काही जे छोटे छोटे बाळ असतील, छोटे छोटे पक्षी जे असतील तर त्याच्यासोबत ते खेळते असं त्याचा अर्थ होतो. तर या निजला निश्चित आत्मवाचक सर्वनाम म्हणतात.
निजला काय म्हणतात? निश्चित आत्मवाचक सर्व. परीक्षेत इथे विचारते की निश्चित आत्मवाचक सर्वनाम खालीलपैकी ओळखा, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे निज. समजला? निजचा अर्थ काय होते? स्वतः. नाही समजला असेल तर लिहून घ्यायचं तिथं. आत्मवाचक सर्वनाम माहीत झाला काय आहे? कर्त्यानंतर स्वतः, आपण, निज हे शब्द कर्त्यानंतर वापरला असेल तर त्याला म्हणतात आत्मवाचक सर्वनाम. पण कधी कधी आत्मवाचक सर्वनामामध्ये कर्ता दिलेला नसतो. कर्ता हा हिडन असतो. पण तो वाक्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा तो वाक्य संपूर्ण मानव जातीला उद्देशून असतो असं आपल्याला लक्षात येते. जसा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तर याचा अगोदर माणूस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा जो वाक्य आहे हा संपूर्ण मानव जातीला उद्देशून आहे. संपूर्ण मानव जातीला उद्देशून आहे म्हणून त्याला म्हणतात आत्मवाचक सर्वनाम. लक्षात ठेवायचं. हा परीक्षेत हमखास येतो. हा वाला हमखास येतो की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. कोणता सर्वनाम आहे? तर तुमचं उत्तर असायला पाहिजे आत्मवाचक सर्वनाम. समजला? ठीक आहे. जसं आता अजून टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही हा प्रश्न एक आहे ना वाक्य. तर माणसाने स्वतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असा त्याचा अर्थ होतो. तर हा जो वाक्य संपूर्ण मानव जातीला उद्देशून आहे म्हणून त्याला म्हणतात आत्मवाचक सर्वनाम. आलं लक्षात? एवढं समजलं? जे पॉईंट्स मी बोलत होते ते समजून घ्या नीट. आणि जर प्रश्न जर असेल की नुसता आपण या शब्दाची जात सांगा, नुसता आपण असेल या शब्दाची जात सांगा, तर याला म्हणतात पुरुषवाचक सर्वनाम. हा काहीच नसेल, नंतरचा वाक्य जर तिथं दिलेला नसेल, नुसता जर लिहिलेला असेल की आपण या शब्दाची जात सांगा किंवा हा कोणता सर्वनाम आहे, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे पुरुषवाचक सर्वनाम. आणि नुसता जर विचारला की स्वतः या शब्दाचा किंवा या सर्वनामाचा प्रकार ओळखा, तर मग तुम्ही काय उत्तर लिहाल? काय लिहाल? आत्मवाचक. हा पुरुषवाचक आणि हा आत्मवाचक. सेपरेट दिला असेल तर पॉईंट कळला? माझा प्रश्न काय आहे तुम्हाला? सेपरेट. नुसता जर प्रश्न असा असेल की स्वतः या सर्वनामाचा प्रकार ओळखा, आत्मवाचक. आला लक्षात? आणि आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा, पुरुषवाचक. आला लक्षात? आणि तो वाक्यात जर उपयोग असेल त्याचा, आपण स्वतः जाऊन या, म्हणजे स्वतः जाऊन या. मग कोणता? स्वतः जाऊन या सांगा. स्वतः जाऊन या द्वितीय पुरुषवाचक ना. स्वतः जाऊन या, स्वतः जाऊन येतो प्रथम पुरुषवाचक. दिलीप स्वतः भंडाऱ्याला जाणार. कोणता? दिलीप स्वतः भंडाऱ्याला जाणार. अरे कसं? अरे स्वतःचा अगोदर दिलीप आहे, दिलीप हा कर्ता आहे, तर मग कर्त्याच्या नंतर आत्मवाचक ना. आत्मवाचक आहे. आता सांगितलं ना की कर्त्या नंतर जर आपण आणि स्वतः जर येत असेल तर त्याला म्हणतात आत्मवाचक. आहे की नाही? समजला की नाही समजला? हे जे याच्यानंतर आहे काही नाही आहे लिहिलेला झाला. तर हे जे काही तुमच्याकडे जे लिहून दिलेलं आहे आणि इथं बोर्डावर जे सांगितलेलं आहे ते सगळं समजलं? तिथं एखादा वाक्य आहे जो नाही समजला असेल विचारा मला. समजून उमजून आपल्याला समोर जायचं आहे बरं का, कारण की इथं आपला सर्वनाम संपला.